मित्रांनो, मासिक पाळी म्हणजे फक्त रक्तस्राव नाही, तर या काळात अनेक मुलींना आणि महिलांना तीव्र पोटदुखी, पाठदुखी, थकवा आणि चिडचिड जाणवते. अनेकांच्या मनात प्रश्न येतो, हे सर्व सामान्य आहे का? मलाच एवढा त्रास का होतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, मासिक पाळी दरम्यान वेदना आणि त्रास का होतात, त्यामागची कारणे काय आहेत, यावर कोणते सोपे उपाय करावेत आणि डॉक्टरांकडे कधी जावे. चला तर मग सुरुवात करूया. 1. मासिक पाळीच्या काळात कोणत्या समस्या होतात? मासिक पाळी सुरू असताना किंवा ती येण्याआधी शरीरात अनेक बदल घडतात. या काळात प्रामुख्याने खालील लक्षणे दिसून येतात. ओटीपोटाच्या भागात तीव्र कळा येणे, पाठीच्या खालच्या भागात दुखणे आणि डोकेदुखी होणे, शारीरिक थकवा जाणवणे आणि अशक्तपणा वाटणे, चिडचिड होणे, अचानक मूड बदलणे, पोटात मळमळ होणे किंवा भूक न लागणे, दैनंदिन कामात, अभ्यासात मन न लागणे. अशा समस्या काहींना खूप जास्त तर काहींना कमी प्रमाणात जाणवतात. 2. मासिक पाळीत त्रास व वेदना का होतात? त्याची कारणे कोणती आहेत? 1. गर्भाशयाचे आकुंचन. मासिक पाळी सुरू होताना गर्भाशयातील तयार झालेले अस्तर बाहेर टाकण्यासाठी नैसर्गिकरित्या आकुंचन पावते. या आकुंचनामुळे तिथल्या रक्तवाहिन्यांवर तात्पुरता दाब पडतो, ज्यामुळे पोटात कळा येतात आणि पाठ दुखते. हे वेदनेचे सर्वात मुख्य आणि सामान्य कारण आहे. 2. हार्मोनल बदल. या काळात शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीत वेगाने चढ-उतार होतात. तसेच प्रोस्टाग्लॅंडिन नावाचे रसायन वाढल्यामुळे वेदना आणि जळजळ जास्त जाणवू शकते. 3. मानसिक ताण आणि भीती. शाळा, कॉलेज, ऑफिसचा ताण किंवा पाळीबद्दल मनात असलेली लाज आणि भीती यामुळे मानसिक ताण वाढतो. ताण वाढल्यास शरीरातील वेदना सहन करण्याची क्षमता कमी होते आणि कळा जास्त तीव्र वाटतात. 4. आहार आणि पाण्याची कमतरता. जर शरीरात लोहाची कमतरता असेल, पाणी कमी प्याले जात असेल किंवा जंक फूडचे सेवन जास्त असेल, तर स्नायूंमध्ये क्रॅम्प्स येण्याचे प्रमाण वाढते. 5. वैद्यकीय कारणे. काही महिलांमध्ये एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड्स किंवा PCOD सारख्या समस्यांमुळे सुद्धा नेहमीपेक्षा जास्त वेदना होऊ शकतात. 3. मासिक पाळीच्या त्रासावर 5 सोपे व प्रभावी उपाय. 1. गरम पाण्याचा शेक. पोटावर किंवा पाठीच्या खालच्या भागावर हॉट वॉटर बॅगने शेक दिल्यास गर्भाशयाचे स्नायू शिथिल होतात आणि कळा तात्काळ कमी होतात. 2. पुरेशी झोप व विश्रांती. या दिवसांत शरीराला जास्त विश्रांतीची गरज असते. 7 ते 8 तासांची शांत झोप घेतल्यास शरीराचा थकवा दूर होतो. 3. हलका व्यायाम आणि स्ट्रेचिंग. अगदी हलके चालणे किंवा योगासने केल्याने शरीरात एंड्रॉफिन अशा प्रकारचे आनंद देणारे संप्रेरक तयार होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि वेदना कमी होतात. 4. संतुलित आहार आणि भरपूर पाणी. हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा आणि मुबलक पाणी प्या. चहा, कॉफी आणि जास्त मीठ असलेले पदार्थ टाळा. 5. मानसिक दृष्टिकोन बदलणे. मासिक पाळी म्हणजे कोणतीही कमजोरी किंवा आजार नाही. हा तुमच्या शरीराचा एक अत्यंत नैसर्गिक आणि निरोगी भाग आहे, त्यामुळे स्वतःला दोष देऊ नका. 6. औषधोपचार आणि पेनकिलर. काही मुलींना पाळीच्या वेदना खूप जास्त होतात, ज्यामुळे त्यांना उठणे किंवा काम करणेही कठीण होते. अशा वेळी स्वतःच्या मनाने कोणतीही गोळी न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेदनाशामक औषध घ्यावे. 5. डॉक्टरांकडे कधी जावे? 1. वेदना सहनशीलतेच्या पलीकडे असतील आणि शेक देऊनही कमी होत नसतील. 2. वेदनांमुळे तुमचे रोजचे काम, शाळा किंवा ऑफिस पूर्णपणे ठप्प होत असेल. 3. अतिप्रमाणात रक्तस्राव होत असेल किंवा पाळी 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल. जर वरील परिस्थिती असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. मित्रांनो, मासिक पाळी दरम्यान थोडाफार त्रास होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण योग्य माहिती, योग्य आहार, थोडी काळजी आणि वेळप्रसंगी योग्य डॉक्टरी मार्गदर्शन यामुळे हा काळ सोपा जाऊ शकतो. या विषयाबद्दल अजिबात लाज बाळगू नये किंवा लपवून ठेवू नये. हे आरोग्याचे लक्षण आहे, कोणताही दोष नाही. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या निरोगी कामजीवन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या विषयाबद्दल काही प्रश्न किंवा शंका असतील तर कॉमेंटमध्ये नक्की लिहा. स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.